राज्य शासनाच्या लोकहिताच्या योजनांबद्दल दिशाभूल केली जात असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 75 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत। शासनाकडून जनतेच्या हिताच्या योजना राबवल्या जात असल्यानं विकास कामांच्या जोरावर महायुती सरकार पुन्हा सत्तेत येणार असा विश्वास महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला। आमदार चेतन तुपे यांच्या पुढाकारातून काळेपडळ येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जनजागृती मोहिमेचा शुभारंभ राज्याचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला। यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हडपसर विधानसभा सरचिटणीस अजिनाथ भोईटे यांच्या कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, महिला अध्यक्षा वैष्णवी सातव, कार्याध्यक्षा स्मिता दातार, कलेश्वर गुले, वैद्यकीय कक्ष हडपसर अध्यक्ष भारती रमेश तुपे, युवक अध्यक्ष इंद्रसेन काकडे, युवती अध्यक्ष सुजाता कटके, कार्याध्यक्ष नम्रता बोद्दर, तानाजी घोलप, खलाटे सर, विजया भोसले, महेश्वरी मुदलियार, पूजाताई झोळे, सुलक्षणा भोसले, जैन सेल अध्यक्ष जया बोरा, अक्षता गांधी, राजेंद्र घुले, अनुप घुले, सतीश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते। हडपसर विधानसभा मतदारसंघातील महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा म्हणून आमदार चेतन तुपे यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवित असल्याचे डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी सांगितले। नियोजन सरचिटणीस अजिनाथ भोईटे यांनी केले। माझी लाडकी बहीण या योजनेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्याच माता भगिनींकडून मिळत आहे। मला एका गोष्टीचा निश्चितपणाने आनंद आणि समाधान आहे की महायुतीच्या सरकारने अर्थसंकल्प घोषित केल्यापासून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला ते उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेअंतर्गत काम करत असताना विभागाला अनेक ठिकाणून चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्याचबरोबर आत्तापर्यंत आजच्या दिवसापर्यंत साधारणपणे 75 लाखापेक्षा अधिक अर्ज हे आमच्याकडे विभागाकडे उपलब्ध झालेले आहेत, नोंदणी झालेली आहे। त्याच्यामुळे आम्ही शासन म्हणून किंवा महायुतीचं सरकार म्हणून ज्या वेळेला ही योजना घोषित केली त्यावेळेला साधारणपणे 2.5 कोटीपेक्षा जास्त महिला ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी ठरतील आणि त्यांना लाभ मिळेल अशा पद्धतीचा अंदाज हा वर्तवला जात होता किंवा आम्ही विभाग म्हणून तो अंदाज त्या ठिकाणी ठेवलेला होता। आणि 15 दिवसच झालेले आहेत नोंदणी सुरू होऊन आणि 75 लाखापेक्षा जास्ती नोंदण्या आत्ताच झालेल्या आहेत। याचा अर्थ असा की राज्यातील माता भगिनींनी या योजनेला खूप उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे। त्यांना निश्चितपणाने महायुतीच्या सरकारने आणलेली ही जी योजना आहे त्याच्याबद्दलचा एक आनंद आणि समाधान आहे आणि म्हणूनच या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या अधिकाधिक फॉर्मची नोंदणी करत आहेत। खरं तर कुठल्याही शासनाकडून जनतेची हीच अपेक्षा असते की त्यांनी जनतेचं आयुष्यामध्ये सकारात्मक बदल आणण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक योजना राबवाव्यात। आज महायुतीच्या सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला, सन्माननीय अजितदादांनी त्यांच्या अर्थ व नियोजन मंत्री म्हणून 10वा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला आणि याच्यामध्ये युवक असतील, महिला असतील, वयोवृद्ध असतील, तृतीय पंथ्यांचं धोरण सुद्धा राज्य शासनाने त्या ठिकाणी आणण्याचा निर्णय घेतला। याचबरोबर वारकरी असतील, प्रत्येक घटकाला याच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझे शेतकरी बांधव असतील यांना सुद्धा वीज सवलत जी आहे ती त्या निमित्ताने दिलेली आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये 3 गॅस सिलेंडर हे माझ्या महिलांना आणि त्या कुटुंबाला मोफत मिळणार आहेत। त्यामुळे 52 लाखपेक्षा अधिक कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ होणार आहे। मुलींच्या उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून योजना जाहीर झालेली आहे। लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही त्या ठिकाणी राज्याने सुरू केलेली आहे। याच्यामध्ये 12वी झालेले असतील, डिप्लोमा झालेले असतील, ग्रॅज्युएट झालेले असतील यांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येक घटकाला सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून या महायुतीच्या सरकारने पावलं उचलली। आवाहन करीन की कुठल्याही भूलथापांना आपण बळी पडू नका। तुम्ही अधिकाधिक नोंदणी करा। आम्ही अनेक नियम या योजनेअंतर्गत शिथिल केलेले आहेत। तुम्ही जर या योजनेचे जर नियम आणि निकष बघितले तर साधारणपणे बहुतांशी महिला ज्या गरजू महिला आहेत त्या या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत। अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, शासनाची पूर्ण यंत्रणा आहे तुम्हाला सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे। त्याच्यामुळे अधिकाधिक कॅम्पमध्ये आपण जाऊन या योजनेअंतर्गत लाभ घेण्याची नोंदणी करावी।
कुठल्याही गैरसमज, कुठलीही भूलथापा जर तुमच्यासमोर आणली जाईल तर त्याला तुम्ही बळी पडू नका आणि अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करा. या योजनेचा लाभ हा तुम्हाला साधारणपणे जुलै महिन्यापासून मिळणार आहे. त्यामुळे एखाद्या भगिनीने जर ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा नोंदणी केली तर तिला लाभ जुलै महिन्यापासून मिळणार आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्यावी. त्याच्यामुळे सरळ सोप्या पद्धतीनं आपण लाभार्थी बनू शकता. त्यामुळे कोणीही तुम्हाला काही गैरसमज करण्याचा प्रयत्न करेल की तुम्हाला लाभ मिळणारच नाही, फक्त नोंदणीच होणार आहे, तर ह्या सगळ्या भूलथापांना आपण बळी न पडता या योजनेचा आपण लाभ घ्या. तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी तळागाळातील महिलांसाठी या महाराष्ट्र शासनाने चालू केली, त्या योजनेचा शुभारंभ हडपसरमध्ये राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते आत्ता नुकताच या ठिकाणी केला की या योजनेची जनजागृती हडपसर मतदारसंघातील तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचावी म्हणून या रिक्षांच्या हडपसर मतदारसंघामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही आव्हान करण्यासाठी या रिक्षा चालू केलेल्या आहे आणि पुढील 1 महिना या रिक्षा प्रत्येक भागामध्ये जाऊन आव्हान करतील आणि त्या भागामध्ये अर्ज भरण्यासाठी पदाधिकारी आमचे तत्पर आहेत. त्यांच्या ऑफिसेसला अर्ज भरले जातात ऑनलाईन. त्यामुळे त्याचा लाभ हडपसर विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींना एक मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पुढील काळात दिसेल. हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार चेतन तुपे पाटलांच्या नेतृत्वाखाली हडपसर पूर्णपणे मतदारसंघातील महिलांना एकच आव्हान असेल की पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या योजनेप्रमाणे 1500 रुपयाचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा हीच विनंती. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव